हाय एव्हरीवन, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. मीही मस्त मजेत आहे. तर आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो टिप आणि ट्रिक्सचा व्हिडिओ आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, घाई गडबडीच्या टायमाला आपल्याला कपड्यांना इस्त्री करायची असते, त्यातल्या त्यात साडीला इस्त्री करायची असते. तेव्हाच काहीतरी होतं, दुकान वगैरे बंद असतं, नाहीतर काहीतरी होतं. तर घरच्या घरी सिल्कच्या साड्यांना किंवा आपल्या काठपदर साड्यांना अगदी इस्त्रीवाले जसे करतात तशी इस्त्री कशी करायची आहे त्याच्यावर हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सिल्कची साडी असो किंवा काठापदराची साडी असो किंवा अगदी कुठलीही साधी साडी असो, तर सुरुवात ही त्याच्या काठापासून आणि फॉलपासून करायची आहे. तर प्रत्येक साडीला फॉल लावणं गरजेचं आहे. जर तुम्हाला साड्या ह्या चांगल्या काय म्हणता येत टिकवायच्या असतील, नाहीतर जर आपण साडीला फॉल नाही लावलो तर ती साडी फुगते आणि त्याचबरोबर आपल्या चैनीमध्ये पण अडकायला लागते. तर मी आता सुरुवात इथे केलेली आहे. फॉल जिथे लावले आहे तिथून इस्त्री करायला. तर पूर्ण काठ साडीचे जे खालच्या बाजूचे जे काठं असतात ते इस्त्री करून आयर्न करून घ्यायचे. आता मार्केटमध्ये खूप छान इस्त्री आलेल्या आहेत. आता ही माझी इस्त्री अगदी 350 रुपयाची ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मी घेतलेली आहे. त्याच्यावर सिल्क साडीसाठी, काठापदराच्या साडीसाठी का वेगवेगळ्या ह्याच्यासाठी छान असतं की कितीवर काय ठेवायचं वगैरे. आणि आता छान अशी मी 4 पदरी साडीची घडी घालून घेते आहे. तर 4 पदरी घालून घ्यायची आहे, जेणेकरून अशा 4 पदरी मोठी जी घडी असते ती, जेणेकरून एका साईडला आपण करायला गेलो तर मध्ये आणि मागच्या बाजूला असं चारही बाजूला आपली इस्त्री होणार आहे. तर शक्य असेल तर अशा टेबलचाच उपयोग करा इस्त्रीच्या. आता हा माझा स्टडी टेबल आहे, मी तो इकडे यूज करते. तर कसं होतं, आपल्यालाही सोपं होतं आणि आपले कपडे व्यवस्थित त्या टेबलवर आयर्न होतात. तर मी इकडं पाण्याचा वगैरे काही उपयोग केलेला नाही आहे. खूप जणी पाणी वगैरे मारतात इस्त्री करताना, पण ते आपल्या साड्या काय होतात, बऱ्याच प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतो, पण आपण खूप दिवस घालत नाही, कपाटात असतात, तर त्यामधून असं कुमटाचा वास यायला लागतो. तर त्याकरता पाणी मी स्किप केलेलं आहे. तर आता हळूवारपणे छान अशी इस्त्री मी पूर्ण माझ्या ह्या साडीवरती फिरून घेते आणि बघू शकता, मला कसलंही इकडं इस्त्रीवर वजन द्यायची गरज नाही. ती एवढी छान आहे इस्त्री, गरम छान झालेली आहे. जिथं जिथं तुम्हाला दिसतं साडी अशी चोळामोळा झालेली आहे, ती छान अशी प्लेन व्हायला लागलेली आहे. आता मी परत साडीची छोटी घडी मारलेली आहे, कारण मागून पुढून वगैरे छान इस्त्री करून झालेली आहे. आता जी आपण सेकंड नंबर जी घडी घालतो, थर्ड नंबर सॉरी, ती तशी करून घ्यायची आहे आणि छान अशी काठांवरनं फिरून घ्यायची आहे इस्त्री, तुम्ही बघू शकता. आणि परत तीच प्रोसेस तुम्हाला करायची आहे. साडी जेवढी इस्त्री होईल ना तेवढी साडी पुढच्या बाजूला तुम्हाला सरकवायची आहे. तर अशा प्रकारे तर अगदी छान होते घरी पण इस्त्री. आपण ठीक आहे, अडचणीच्या वेळेला आपण असं करू शकतो. जर समजा दुकान वगैरे बंद असेल वगैरे तर आपण असं घरी ट्राय करू शकतो आणि छान होते इस्त्री अगदी व्यवस्थित. सगळे त्याच्यावर जे चुरगळ्या पडलेल्या आहेत त्या सगळ्या नाहीशा होतात. तर बघू शकता तुम्ही, आधी साडी माझी कशी पूर्ण चुरगळा झालती आणि आता बघा, आणि छान अशी आता इस्त्री मी केलेली आहे. आता साडीची छान अशी परत घडी मारायची आहे आणि परत एकदा इस्त्री फिरवायची आहे. बघू शकता तुम्ही, जेवढं तुम्ही व्यवस्थित घडी मारत मारत इस्त्री फिरवताल ना, तर तेवढी तुमच्या साडीला किंवा कपड्यांना म्हणा खूप टाईटसर अशी आणि छान कडक अशी इस्त्री होते किंवा कपडे आयर्न होतात. सेम हीच प्रोसेस तुम्ही कुर्तीला, शर्टाला वगैरे यूज करू शकतात. आता जेंट्सचे शर्ट असतील तर तुम्ही कॉलर कपपासून सुरुवात करा, अगदी छान अशी बसते. आणि बघू शकता तुम्ही, मी लहान घडी घातलेली पुन्हा काढली आणि परत मधल्या बाजूनं इस्त्री अशी छान अशी फिरून घेते आहे.
तर ह्याच्याने काय होणार आहे, अगदी कडकसर इस्त्री बसणार आहे. आपली साडी जिथे जिथे चुरगळा झालेली आहे ती अशी छान होणार आहे आणि नवीन करकरीत आपली साडी दिसणार आहे, बघू शकता. तर ही एक सोपी ट्रिक्स आहे साड्यांना इस्त्री करायची. तुम्ही सिल्कच्या साड्या अगदीच खूपच नाजूक आहे साडी सिल्कची आणि त्याला इस्त्री करणं थोडंसं अवघड आहे. तर तुम्ही त्याखाली बटर पेपर ठेवू शकता किंवा आपला साधा न्यूजपेपर ठेवू शकता आणि त्यावरून ही इस्त्री फिरू शकता. आणि आता हे लास्ट प्रोसेस आहे, जिथं की तुम्ही बघू शकता मी थोडंसं इस्त्रीवर वजन देते आहे, म्हणजे एवढंही नाही, जेणेकरून एकदम ताटसर इस्त्री किंवा आयर्न होणार आहे साडी आपली. आणि आता फायनली ही छोटी घडी दिलेली आहे मी साडीला आणि आता इथे सुद्धा मी थोडंसं वजन देऊनच ही साडी प्रेस करते. म्हणजे आता कितीही दिवस जरी तुम्ही साडी कपाटात ठेवली तर अशाला अशी छान इस्त्री झालेली साडी तुम्हाला दिसणार आहे, कुठेही चुरगळा वगैरे नाही दिसणार आहे. तुम्ही याच्या आतमध्ये न्यूजपेपर किंवा बटर पेपरही लावू शकतात किंवा भीमसेनी जे कापूर असतो ज्यामध्ये तुम्ही साड्या ठेवतात तिथेही ठेवू शकतात. आणि आता वरतून लास्टला मी काठांलाही इस्त्री केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी इस्त्री झालेली आहे. असं वाटते की मी जाऊन बाहेरून इस्त्री करून आणलेली आहे. तर कसं वाटलं खरंच सांगा. तर अशा प्रकारे मी आपली सिल्कची जी काठ पदराची साडी आहे त्याला इस्त्री घरच्या घरी कसं करायचं आहे, अगदी इस्त्रीवाले कसे करून देतात. घडी सुद्धा अगदी बघू शकता तुम्ही अशी छोटीशी झालेली आहे आणि इस्त्री पण एकदम कडक बसलेली आहे, पाणी वगैरे आपण काहीच मारलेलं नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.